हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 25 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा इकडे सूर्यवंशीच्या घरातला सीन दाखवलेला आहे. प्रॉब्लेम असं निधी म्हणत असते, मुलांना शिकवत असते आणि मुलांना त्यांचं स्पेलिंग येत नसतं. स्पेलिंग काय आहे असं विचारते आणि मग तीच सांगते प्रॉब्लेमचं स्पेलिंग मीच सांगते म्हणते आणि मग प्रॉब्लेमचं स्पेलिंग सांगते. प्रॉब्लेम म्हणजे अडचण असं म्हणत असते. एखादी गोष्ट मनापासून आपण पूर्ण करतो, पण ती पूर्ण होताना जी अडचण येते त्याला म्हणतात प्रॉब्लेम, असं ती मुलांना शिकवत असते. आणि मग म्हणत असते समायरा समर काय नाटकं लावली आहेत दोघांनी. ह्या ट्युशनची टीचर लावून काही उपयोग झालेला दिसत नाही आहे, काहीच येत नाही तुम्हाला. तेव्हा समर म्हणतो प्राजक्ता टीचर कधी येणार आहे. तेव्हा निधी म्हणते नाही येणार तुमची प्राजक्ता टीचर, असे म्हणत असते. एक नंबरची घाबरट आहे ती, पळून गेली, असं निधी मुलांना म्हणत असते. इकडे सुलक्षणा मॅडम फेऱ्या मारत असतात आणि मग विचार करत असते. निधी म्हणते मगापासून बघतेय मी मोठी आईंचं तोंड का पडलं आहे, काहीतरी झालं आहे, असं निधी विचार करत असते. आता ही सुलक्षणा म्हणते सगुणा प्राजक्ता कुठे आहे, तिच्या मामाला अटॅक आला आहे ना. तेव्हा सगुणा म्हणते हो मॅडम, आणि त्यांचं ऑपरेशन पण आहे. मग सुलक्षणा म्हणते ऑपरेशन आहे म्हणजे इमर्जन्सी असणार. अजून ती माझ्याकडे पैसे मागायला कशी आली नाही. एव्हाना माझ्याकडे पैसे मागायला यायला हवी होती. तेव्हा अंबिका म्हणते ज्या अर्थी ती इथे आली नाही त्या अर्थी कदाचित पैशाची व्यवस्था दुसरीकडून झाली असेल असं मला वाटतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते माझ्याकडून नाही तर कुणाकडून पैसे घेतले ऑपरेशनला. मला 7-8 लाख रुपये तर लागले असतील आणि तिच्याकडे एवढे पैसे असणे शक्यच नाही असं म्हणते. तेव्हा सगुणा म्हणते काहीच कळत नाही असं म्हणत असतात. मग या सगळेजण चिंतेत असतात आणि मग सुलक्षणा म्हणते फोन घेते आणि प्राजक्ताला फोन लावते. इकडे प्राजक्ता दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्येच फेऱ्या मारत असते. तिचा फोन भाग्याजवळ असतो. मग भाग्या म्हणते सुलक्षा मॅडमचा फोन, प्राजू सुलक्षणा मॅडमचा फोन आला आहे. मग प्राजक्ता फोन उचलते. हॅलो असं म्हणते. सॉरी मॅडम, मी तुम्हाला फोन करायला विसरून गेले. ॲक्च्युली तुमच्यामुळे दादाला सोडवता आलं. थँक्यू म्हणायला सुद्धा विसरून गेले मी. तेव्हा सुलक्षणा म्हणते प्राजक्ता तू थँक्यू का म्हणाली नाहीस यासाठी मी फोन केलेला नाही. मला सगुणाकडून कळाले की तुझ्या मामाला अटॅक आला आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते हो मॅडम. तेव्हा सुलक्षणा म्हणते खरं तर मलाच फोन करायला उशीर झाला आहे. मला सांग कशी आहे तब्येत त्यांची. तेव्हा प्राजक्ता म्हणते आत्ताच थोड्या वेळापूर्वी ऑपरेशनसाठी घेऊन गेलेत मामाला. आम्ही सुद्धा ऑपरेशन संपायची वाट बघतोय. हॅलो मॅम असं प्राजक्ता म्हणत असते. ऑपरेशन झालं की डॉक्टर काय म्हणतात ते कळवण्यासाठी मी तुम्हाला फोन करते असं प्राजक्ता म्हणते. तेव्हा सुलक्षणा म्हणते ओके असं म्हणते आणि मग थँक्यू म्हणून प्राजक्ता फोन ठेवते आणि मग सुलक्षणासुद्धा फोन ठेवते आणि मग म्हणते ऑपरेशन सुरू झालं म्हणजे पैशाची सोय झाली. अंबिका म्हणते आता तुम्ही म्हणाला होतात ना प्राजक्ताला उपकाराच्या ओझ्याखाली ठेवायचं जेणेकरून ती सगळं आपलं ऐकेल, पण तिने पैशाची व्यवस्था केली म्हटल्यावर ही संधीसुद्धा आपल्या हातून गेली. तेव्हा सुलक्षणा म्हणते सुलक्षणा सूर्यवंशी संधीची वाट बघत नाही. सुलक्षणा सूर्यवंशी स्वतः संधी निर्माण करते. ती माझ्याकडे येत नसेल तर मी तिच्याकडे खेचून आणेन संधी. आणि सगुणा तुझ्या भावाचं नाव काय आहे म्हणालीस. तेव्हा सगुणा म्हणते बिट्टू. तेव्हा सुलक्षणा म्हणते त्याला घरी घेऊन ये, मला बोलायचं आहे त्याच्याशी. तेव्हा सगुणा म्हणते हो मॅम. तेव्हा अंबिका म्हणते जाऊबाई तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे. सुलक्षणा म्हणते आपण आतल्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूया आणि सगुणाला सांगते. सगुणा बिट्टूला घेऊनच ये असं म्हणत असते आणि मग तिथून निघून जाते. मग सगुणा त्याच्या भावाला फोन करते आणि मग ही निधी मनातल्या मनात विचार करते मोठ्या आईचं नेमकं काय सुरू आहे. आलोकने प्राजक्ताचा गळा दाबला म्हणून यांचा प्लॅन फेल गेला, पण सुलक्षणा सूर्यवंशी म्हणे एखादी गोष्ट ठरवली ती पूर्ण झाल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. यांचं काहीतरी नवीन प्लॅनिंग सुरू झाले दिसते असं म्हणत असते मनातल्या मनात. मग आता हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. हॉस्पिटलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि मग भाग्याचा फोन वाजतो. भाग्या फोन बघते आणि प्राजक्ताला म्हणते प्राजू
इंटरव्ह्यूचा फोन आला आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते घे ना मग. भाग्या फोन उचलते आणि म्हणते हॅलो उद्या कळवते असं म्हणत असते आणि मग फोन ठेवते. मग भाग्या म्हणते उद्या बोलवलं आहे मला इंटरव्ह्यूला. तेव्हा प्राजक्ता म्हणते उद्या ठीक आहे, तू जा मी बघते सगळं असं भाग्याला प्राजक्ता म्हणत असते. भाग्या म्हणते पण बाबा. प्राजक्ता म्हणते मी बघते, आम्ही आहोत ना सगळेजण असं म्हणत असते. तेव्हा प्राजक्ता तेवढ्यात डॉक्टर येतात ऑपरेशन करून. मग प्राजक्ता म्हणते मामाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं ना डॉक्टर साहेब. आणि भाग्या म्हणते बाबा ठीक आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे. वैद्यबुवांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला. इट इज द स्ट्रॉंग मॅन. आता काहीच कारण नाही काळजीचं. तेव्हा चारुलता म्हणते धन्यवाद डॉक्टर. तेव्हा प्राजक्ता म्हणते आम्ही जाऊन भेटू शकतो का मामाला. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात आता लगेच नाही, थोड्या वेळाने भेटू शकता. तेव्हा पुन्हा परत एकदा चारुलता धन्यवाद म्हणते. मग डॉक्टर म्हणतात मला कशाला धन्यवाद म्हणतात, माझं कामच आहे हे. वैद्यभुवांची इच्छाशक्ती चांगली होती त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन आले नाहीत. उद्यापर्यंत जरी रिकव्हरी झाली तर उद्यापर्यंत तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर असं म्हणतात. आणि मग चारुलता म्हणते मी आईला फोन करून येते असं म्हणते. आणि मग या चौघीजणे एकमेकाला मिठी मारतात. तू नेहमी म्हणतेस ना लहानपणी बाबांना घरी आणून तुला नवा जन्म दिला, आज तू बाबांना मदत करून त्यांना नवा जन्म दिलास असं भाग्या प्राजक्ताला म्हणत असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते भाग्या काही काय तुझं. आणि मग दोघी एकमेकींच्या गळ्याला पडतात. भाग्या म्हणते चल मी त्यांना कळवते उद्या इंटरव्ह्यूसाठी येते म्हणून. आणि मग भाग्या फोन करते आणि फोनमध्ये म्हणत असते हां मी भाग्यश्री वैद्य बोलते, उद्या मी इंटरव्ह्यू द्यायला येऊ शकते असं म्हणते. आणि मग इकडे सुलक्षणा म्हणजे सूर्यवंशीच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सुलक्षणा कोणाला तरी फोनवर बोलत असते. मी सांगितलेली सगळी कामं व्हायला पाहिजेत, उद्या कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही असं म्हणत असते. तेवढ्यात सगुणा तिच्या भावाला घेऊन येते आणि तो भाऊ म्हणजे बिट्टू काहीतरी नाव आहे त्याचं. सगुणाने माझं काहीतरी तुला काम सांगितलं आहे असं सुलक्षणा त्या पिंटूला म्हणत असते. तेव्हा तो बिट्टू तुला जमत नाही आहे का माझं काम असं त्याला म्हणते. मग काम सुलक्षणा म्हणते आणि निधी सर्व चोरून ऐकत असते. बिट्टू तुला प्राजक्ताच्या भावाला म्हणजे कौस्तुभला जुगारात काहीतरी पैशाच्या प्रॉब्लेममध्ये अडकवायला सांगितलं होतं. तेव्हा तो बिट्टू म्हणतो काय आहे ना मॅडम असं सांगत असतो. मग सुलक्षणा म्हणते अजूनपर्यंत काम का नाही झालं, तुला माझं काम करायला वेळ नाही आहे का, तसं असेल तर सांग मला. तेव्हा तो पिंटू म्हणतो नाही मॅडम तसं काहीच नाही. सुलक्षणा म्हणते कुठंपर्यंत आले काम, कारण आत्तापर्यंत त्या पैशाच्या प्रॉब्लेममध्ये प्राजक्ता माझ्याकडे पैसे मागायला यायला हवी होती, पण अजूनही ती आलेली नाही आहे. तुला काम जमत नसेल तर मला सांग. तसं तो बिट्टू म्हणतो मॅडम मी तर माझ्या प्लॅनच्या हिशोबानेच केलं होतं सगळं. अहो त्या कौस्तुभला 20 लाखाला गंडवलं आहे मी, त्याच्यावरती 20 लाखाचं कर्ज पण झालं आहे आणि त्यांनी एका तडीपार डेंजरस गुंडाकडून घेतले ते 20 लाख. पण एक लोचा झाला मॅडम, तो कौस्तुभाई ना माझा फोनच घेत नाही, फोन उचलला तरी बोलायचं नाही बोलतो, जुगाराच्या अड्ड्यावर पण येत नाही तो. मी तर असं ऐकलं की पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकला होता म्हणून तो अड्ड्यावर आल्यावर लोक त्याला बोलत पण नाही, त्याच्यापासून 4 हात लांब राहतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते म्हणजे माझं काम अर्धच केलंय तू. तेव्हा तो पिंटू म्हणतो मॅडम ते पण तेव्हा सुलक्षणा म्हणते सगुणा तुझ्या भावाला माझा प्लॅन समजाव, तेव्हा सक्सेसफुल झालाच पाहिजे. तेव्हा प्राजक्ता कौस्तुभने जो पैशाचा व्यवहार केला आहे तो निस्तरायला माझ्याकडे पैसे मागायला येईल. तेव्हा सगुणा म्हणते हो मॅडम असं म्हणते. तेव्हा आपला तो बिट्टू म्हणतो तो आपला फोनच उचलत नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणते फोन उचलत नाही तर काय करायचं आहे ते मी सांगू का तुला, तुझ्या गुंडांना कामाला लाव. आज काहीही करून त्या वैद्य परिवारावर अशी वेळ आली पाहिजे की हॉस्पिटलमधून घरी परत आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर छप्पर नसेल. डोक्यावर छप्पर नसलं ना की स्वाभिमानी माणूस काहीही करायला तयार होतो असं सुलक्षणा त्या बिट्टूला सांगत असते. मग सुलक्षणा म्हणते आज काहीही करून असं काहीतरी कर जेणेकरून प्राजक्ताला माझ्याकडे माझे पाय धरायला यावं लागेल. खूप वाट बघितली, आता संयम संपत आलाय. आता पुढच्या 15 दिवसात
चा सून म्हणून या घरात गृहप्रवेश व्हायला हवा असं सुलक्षणा म्हणत असते. आणि मग तो बिट्टू म्हणतो, हो मॅडम आपण बघतो आणि मग काही करता येईल ते. तेव्हा सगुणा म्हणते, जा लगेच कामाला लाग, मग भेटू असं सुलक्षणाच्या पाया पडतो. आणि मग तिथूनच निधी लपून ऐकत असते, ती पण पळून जाते. तेव्हा ते बिट्टूसुद्धा जातो. आणि मग इकडे वैद्यबुवाच्या घरचा म्हणजे प्राजक्ताच्या घरचा आणि भाग्याच्या घरचा सीन दाखवलेला आहे. कौस्तुभ म्हणतो, आडवा पडलेला असतो आणि कौस्तुभ म्हणतो, तृप्ती काय सांगू तुला, जेलमध्ये माझी काय भिक्कार अवस्था झाली होती असं म्हणत असतो. तेव्हा तृप्ती म्हणते, तुझी भिक्कार अवस्था झाली होती? अरे 4 तासात बाहेर काढलं आहे तुला जेलमधून. हे सगळं करताना माझी काय अवस्था झाली होती ते विचार आधी. तेव्हा म्हणते, जाऊ दे विशेष नको. तेव्हा नको का? इतका बेंडोकपणे कसा वागू शकतोस तू? यांनी एवढं सगळं करायचं होतं तर निदान मला तरी विश्वासात घ्यायचं होतं ना. मी मदत केलीच असती तुला असं तृप्ती म्हणते. तुला टिप्स दिली असते आणि ते CCTV कॅमेरा ऑफ करायचा, मग हळूहळू पैसे काढायचे, असं सगळं नाही काढायचे असं म्हणते. तेव्हा कौस्तुभ म्हणते, यामध्ये तू एक्सपर्ट आहेस. मग एक काम करतो, नेक्स्ट टाईमला मी तुला चोरी करणार ना त्याआधी कॉल करतो. आणि मग काय ग स्वतःचं एवढं कौतुक करतेस, जसे की तूच मला जेलमधून सोडवलेस. तू नाही त्या सुलक्षणामुळे मी सुटलो आहे. तेव्हा ती तृप्ती म्हणते, मोठा आलाय तू. नाही सुलक्षणासाठी त्या प्राजूच्या हातापाया कोण पडलं? मी तिच्यासमोर जी रडारडी कोण केली? आणि तुला माहिती आहे का, तूच चोरी केलीस हे मला माहिती आहे. मी सगळं तुझ्यासाठी कसं केलं ना, बरं झालं ना त्यांनी मी तुझ्यासाठी केलं म्हणून त्यांनी केस मागे घेतली. सगळ्यांना असंच वाटते की मी चोरी केलीच नाही असं तो कौस्तुभ म्हणत असतो. तेव्हा तृप्ती म्हणते, नशीब, थँक्यू म्हण मला त्यासाठी. मग तो कौस्तुभ म्हणतो, आपल्या माणसाला कोण थँक्यू म्हणतं का? तर ती तृप्ती म्हणते, नाही तरीही म्हण. मग कौस्तुभ थँक्यू म्हणतो. आणि मग तृप्ती म्हणते, आता पुढे काय? कौस्तुभ म्हणतो, आता मस्त 2 दिवस आराम करून नंतर जॉबला जाईन असं म्हणत असतो. मग तेव्हा कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोन न बघताच उचलतो आणि मग हॅलो असं करतो. आणि मग तिकडून आवाज आलेला असतो. मग तो फोन देतो तृप्तीच्या हातात आणि म्हणतो, गुंडाचा फोन आहे असं म्हणतो आणि तृप्तीच्या हातात देतो. मग तृप्ती म्हणते, तुम्हीच बोला, मला कशाला फोन घेतलास, मी अजून जेलमध्ये आहे असं बोल म्हणून तो कौस्तुभ सांगत असतो. तृप्ती म्हणते, मी नाही बोलणार, तुला काय बोलायचे ते तू बोल असं म्हणते. आणि मग फोन कट करतो कौस्तुभ आणि स्विच ऑफ करून ठेवतो. फोन बंद केला, आता काही टेन्शन नाही असं म्हणत असतो. तुम्ही तर वेडा आहेस तू तर. काय तो नऱ्याबाईचा फोन होता, तू बंद केलास? त्याला माहिती आहे की तू कुठे राहतोस? आणि तू तेवढ्यात आजी आवाज येतात, तृप्ती, कौस्तुभ या असं म्हणत असतात. तेव्हा तृप्ती रागावते त्यांच्याकडे, कधी असणार आहे वेळ असं म्हणत असते. आणि मग आता कौस्तुभ आलो असं म्हणतो आणि मग ते दोघेही बाहेर जातात. मग आजी औक्षणाचं ताट तयार करत असतात आणि मग भाग्याला म्हणतात, भाग्या हे घे साखर असं म्हणतात. आणि भाग्यश्री साखर घेते. आणि मग तुझ्या बाबांचं ऑपरेशन नीट पार झालं आणि ते सुखरूप घरी येत आहेत ना, म्हणून देवापुढे ठेवली होती. आणि हे बघ औक्षणचं ताट तयार केलं आहे, चारू आली ना की तिच्या हातात द्यायचं. तेव्हा भाग्या म्हणते, आई आणि प्राजू येतच असतील, मी मुद्दाम पुढे आले. तेव्हा कौस्तुभ म्हणते, आजी बोलवलं का? आणि हे घे आधी साखर असं कौस्तुभला म्हणतात आणि आधी साखर देतात. आणि मग तृप्तीला पण देतात. आणि मग तृप्तीला म्हणतात, आता कडू बोलायचं नाही, गोड बोलायचं. मग तृप्ती आपल्या हातात दिलेली साखर असते ती आजीला देते आणि आजीला म्हणते, तुम्हाला जास्त गरज आहे याची असं म्हणत असते. आणि मग हे बघ असं आजी म्हणत असतात. कौस्तुभ म्हणतो आणि साखर खातात. आणि मग कसं तुला कौस्तुभ, अरे परमेश्वराची कृपा म्हणून बाबा एकदम सुखरूप बाहेर पडले. आणि बरं का भाग्या, उगाच नाही परमेश्वर कोणावर कृपा करत, तुझ्या बाबांची पुण्याई आहे मोठी. अगं आत्तापर्यंत बिना मोबदला सगळ्यांची सेवा केली आहे म्हणून असं आजी म्हणत असते. तेव्हा तृप्ती म्हणते, त्यापेक्षा लोकांकडून औषधाचे पैसे घेतले असते तर बरं झालं असतं ना, आज ही वेळच आली नसती. का रे कौस्तुभ, ते माझी मध्ये बोलली कशी नाही हे मी म्हटलंच मगापासून. बोलली कशी नाही, जाऊ दे रे, तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण. पण खरं सांगू का, तुझ्या बाबांची पुण्याई आहे, लोकांची सेवा केली म्हणून एवढ्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडले. हो असं म्हणते. मग पुन्हा भाग्या म्हणते, आई आजी लोकांमुळे नाही तर प्राजूमुळे. प्राजूच्या आईने तिच्यासाठी ठेवलेले पैसे आपल्याला म्हणजे बाबासाठी तिने दिले. काय ग, कधीतरी प्राजूसाठी 2 शब्द कौतुकाचे बोल ना. तेव्हा तृप्ती म्हणते, यांच्या तोंडून आणि कौतुक, बरी आहेस ना भाग्या? मग भाग्या म्हणते असं म्हणते. तेव्हा कौस्तुभ म्हणतो, सकाळी वाद घालायचा आहे का? तेव्हा
असं आई आजी म्हणतात. आणि तुझ्या बायकोला कामाला लाव असं म्हणतात. आणि मी जास्त सासऱ्यांची खोली नीट आवरून घे असं आई आजी तृप्तीला म्हणत असतात. आणि मग तेवढ्यात दवाखान्यातून चारुलता, प्राजू आणि मामा येतात. मग सगळेजण आलेले असतात. येऊ का असं म्हणतात. आणि मग चारुलता हा औक्षणचं ताट घेते आणि औक्षण करत असते. मग वैद्यबुवा विचार करत असतात. आणि मग चारुलता म्हणते, कसं वाटते बाबा आपल्या घरी आल्यावर? तेव्हा बाबा म्हणतात, आपल्या घरी आल्यावर आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की हॉस्पिटलपेक्षा बरं वाटतंय असं बाबा म्हणतात. आता भाग्या म्हणते, पण बाबा आता आम्ही सांगू तसं करायचं सगळं. तेव्हा प्राजूसुद्धा हो असं म्हणत असते. आणि मग भाग्या म्हणते, इतकी दिवस तुम्ही आमची काळजी घेतलीत, आता आम्हाला तुमची काळजी घेऊ द्या. आजपासून मी तुमची सगळी कामं करणार. आणि मग सगळेजण हसत असतात. तृप्ती म्हणते, आता काय काम आहे दुसरं? आता दुसरं म्हणजे दुसरं काही काम करायचंच नाही असं म्हणून ती बदलते शब्द. मग हातातली कामं सगळी बाजूला टाकायची आणि बाबांची काळजी घ्यायची. मग आता परत इकडे सूर्यवंशीच्या घरचा म्हणजे श्रेयश आणि निधी बोलत असतात. त्यांचा सीन दाखवलेला आहे. श्रेयश म्हणतो, काय मोठी आई हे सगळं घडवून आणते? तेव्हा ती निधी म्हणते, हो श्रेयश. श्रेयश म्हणतो, वेडी आहेस का तू? तेव्हा ती विधी म्हणते, वेडी मी नाही, वेडी ती मोठी आई आहे, तू काहीतरी चुकीचं ऐकलंस. तेव्हा ती निधी म्हणते, श्रेयश वेड मला नाही, वेड तुझ्या मोठ्या आईला लागला आहे. म्हणूनच त्या प्राजक्ताला आपल्या घरची सून बनवून आणण्यासाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहेत. तेव्हा श्रेयश म्हणतो, श्रेयश म्हणतो, निधी या प्राजक्तामुळे या घरात एवढे तमाशे झाले. त्या लोकांनी त्या आलोकने प्राजक्ताच्या डोक्यात कुंडी घालायचा प्रयत्न केला, गळा आवळायचा प्रयत्न केला. एवढं सगळं झालं तरी त्या मोठ्याईंच्या डोक्यातून हे खूळ जातच नाही. तेव्हा श्रेयश म्हणतो, पण आता काय करायचं? तेव्हा निधी म्हणते, आता काट्याने काटा काढायचा. तेव्हा श्रेयश म्हणतो, म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा निधी म्हणते, आलोकला ती प्राजक्ता त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. लग्न करायची तर खूप लांबची गोष्ट राहिली. तेव्हा श्रेयश म्हणतो, खरं आहे, पण तो प्राजक्ताचा एवढा रागराग करणारा आलोक कसलं लग्न करतोय तिच्याशी? मी तर म्हणतो लग्नाचा जर विषय जरी तिच्यासमोर काढला तर तो चवताळतो. तेव्हा निधी म्हणते, करेक्ट, आता करेक्ट बोललास तू. जेव्हा मोठी आई आलोकचं लग्न ठरवतायत हे जेव्हा आलोकला कळेल तेव्हा काय होईल? तेव्हा श्रेयश म्हणतो, काय होईल? तेव्हा सगळं घर डोक्यावर घेईल तो आलोक. मी तर म्हणतो तो घरच पेटवेल. निधी म्हणते, हेच तर हवंय आपल्याला. श्रेयश, आता समज मोठी आई आलोकच्या लग्नाची जी तयारी करत आहेत ते आलोकपर्यंत पोहोचवले तर तो चिडेल, रागवेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करायच्या आणि त्या प्राजक्ताला पाठवायच्या. मग काय होईल? मग श्रेयश म्हणतो, काय होईल? मग निधी म्हणते, मी तो व्हिडिओ आपल्या घरची मग ती प्राजक्ता आपल्या घरची सून येण्याचे म्हणून सोड, ती आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. कसं आहे असं म्हणत असते. आणि मग तो श्रेयश म्हणतो, छान. मग आता इकडे भाग्याच्या घरी ही भाग्या म्हणत असते, बाबा तुम्ही तुमच्या पेशंटला कसे पथ्य पाळायला सांगता तशी तुम्ही आज पथ्य पाळायचे. तेव्हा बाबा म्हणतात, मला एवढी काही गरज नाही. तेव्हा भाग्या म्हणते, बाबा मी काही ऐकणार नाही तुमचं. आजपासून तुमच्या पथ्य पाळण्याची जबाबदारी माझी. हार्ट पेशंटची काळजी कशी घ्यायची ते मला माहिती आहे. आई, सगळ्यात आधी बाबांच्या जेवणातलं मीठ बंद. बाबा रोज सकाळी अर्धा तास आपण फिरायला जायचं आणि काही स्ट्रेस घ्यायचा नाही. टेन्शनच्या नानाची टांग असं म्हणून लाईफ एन्जॉय करायची. तुम्ही जे जे कराल तेथे मी पण करणार, म्हणजे तुम्हाला कंपनी मिळेल. आणि हो, तुम्ही जे खाणार तेच मी खाणार असं म्हणत असते. मग भाग्या म्हणते, तू जॉबला जाणार आहेस ना? तेव्हा तृप्ती म्हणते, आता तोंड वरी करून म्हणाल्यास की तुम्ही जे जे करणार ते मी करणार, पण तू जॉब करणार का? गेल्यावर कोण करणार असं तृप्ती म्हणते. तेव्हा प्राजक्ता म्हणते, मी आहे ना, मी करणार. भाग्याची सगळी कामं मी करणार. भाग्या जॉबला गेल्यानंतर तिच्या सगळ्या कामाची जबाबदारी माझी. आणि मामा, तुला असं वाटेल की भाग्यासारखं मी एकदम रागवणार वगैरे नाही, आणि तसं नाही आहे, मी सुद्धा एकदम स्ट्रिक्ट वागणार आहे बघ असं म्हणत असते. बापरे, म्हणजे आता माझं काही खरं नाही असं मामा म्हणतात. आणि मग आता तुमचा हा उत्साह बघून मला टेन्शन आलं आहे. भाग्या म्हणते, बाबा मग बघा ना, असं म्हणा, टेन्शनच्या नानाची टांग असं बघताय का सगळेजण म्हणा, टेन्शनच्या नानाची टांग असं म्हणतात. आणि मग आजचा भाग इथे संपतो. उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलं आहे प्राजक्ता
मामाला जीव घालत असते. आणि मग पहिला घास भाग्याला चारते आणि मग भाग्या म्हणते आउटस्टँडिंग असं म्हणते आणि मग ती मामाला चारते. आणि मग आता मामा म्हणतात माझ्या एका प्रश्नांचं आधी उत्तर द्या. ऑपरेशनच्या पैशाची सोय कशी केली, म्हणजे पैसे उभे कसे केले. तेव्हा आता इकडे सूर्यवंशीच्या घरी निधी म्हणते अरे मला पैसे दे ना, मला नवीन साड्या घ्यायच्या आहेत. कशासाठी हवेत तुला. असं श्रेयश म्हणतो अरे लग्नघर आहेत, साड्या नकोत का नवीन माझ्याकडे. अरे मोठ्या आईने आलोकचं लग्न करतायत मोठी आई, माझ्यासाठी छान साड्या नकोत का, असं निधी श्रेयशला म्हणत असते. आणि हे सगळं आलोकला ऐकू जावं अशा भाषेत निधी श्रेयशला बोलत असते. आणि हे आलोकने सगळं ऐकलेलं असतं. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा आवडला का, आणि आता पुढे काय होईल, कोणता नवीन ट्विस्ट येईल, हे जर ऐकायचं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.